आता सुरुवातीला आपण बघूयात दिवसभरातील सर्वात मोठी राजकीय बातमी। दोन्ही शिवसेनेचे प्रमुख म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। दोन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दोन्ही नेते दिल्लीमधील बड्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत, त्यामुळे राजधानी दिल्लीसह राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। दरम्यान उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। दोघे आपल्या सहकाऱ्यांना भेटतात। आमचे शिंदे साहेब पीएम साहेबांना भेटतात आणि उद्धवजी त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना भेटतात। तर आठवडाभरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे। तर दुसरीकडे भविष्यात महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये नवा भूकंप होणार का असा कयास या निमित्तानं लावला जातोय। दरम्यान शिंदेंनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। शिंदे आणि ठाकरे दोघेही दिल्लीमध्ये आहेत आणि यांच्या भेटी कशा होत आहेत, कोणाकोणाशी भेटतायत हे नेते आपण बघतोय। शिंदे आणि शहा यांची बंद दाराआड चर्चा झालेली आहे। भाजपचे मोठे नेते देशाचे गृहमंत्री अमित शहांची भेट एकनाथ शिंदेंनी घेतलेली आहे। एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची सुद्धा भेट घेतलेली आहे। सहकुटुंब त्यांनी ही भेट घेतलेली आहे। तर एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासोबत मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेले होते, त्याआधी त्यांनी शहांची भेट घेतली होती। दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा हा जो दौरा आहे तोही आपण बघतोय। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झालेली आहे। उद्धव ठाकरेंची शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झालेली आहे। त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याविषयी उत्सुकता असतानाच राहुल गांधींसोबत सुद्धा स्नेहभोजन उद्धव ठाकरे करणार आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं दिसतंय। तर इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। दोन्ही नेते, दोन्ही शिवसेनेचे हे महत्त्वाचे नेते दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्या बैठकांचा हा सिलसिला, त्यांचा हा जो कार्यक्रम आहे तो नेमका कसा असणार आहे ते आपण या ठिकाणी बघत आहोत। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर राहुल गांधींनी जे स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे त्या ठिकाणी सुद्धा ते हजेरी लावणार आहेत। तर हे झालं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी। दरम्यान आठवडाभरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा पुन्हा एकदा पाहायला मिळतो आणि त्यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे। भविष्यात महाराष्ट्रामधील राजकारणात नवा भूकंप होणार का असा कयास या निमित्तानं लावला जातोय। शिंदेंनी आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींची भेट घेतली। या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झाली यावरून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत। सर्वात आधी उपमुख्यमंत्री शिंदेंनी संसद भवनात जाऊन अमित शहांची भेट घेतली होती। दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली अशी माहिती समोर आली आहे। तर या बैठकीमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळत आहे। बैठकीतली इनसाइड स्टोरी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तर विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा आणि शिंदेंच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली, काय आहे इनसाइड स्टोरी आपण बघूयात। महायुतीच्या वादावर लवकर मार्ग काढण्याची शिंदेंनी शहांना विनंती केल्याची माहिती आहे। तर महायुतीच्या घटक पक्षांच्या वादावर हस्तक्षेप करण्याची मागणी सुद्धा शिंदेंनी अमित शहांकडे केल्याचं कळत आहे। वादग्रस्त मंत्र्यांबाबत बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। शिंदेंच्या शिवसेनेचे काही मंत्र्यांचे वाद समोर आले होते, त्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं कळत आहे। तर महायुतीच्या घटक पक्षांची लवकरच बैठक होण्याची ही शक्यता आता वर्तवली जाते। जेव्हा शिंदेंनी अमित शहांची भेट घेतलेली आहे त्यानंतर आता महायुतीचे घटक पक्ष लवकरच बैठक घेणार असल्याचंही कळत आहे। दरम्यान अमित शहांसोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेसंदर्भात एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले पाहूयात। खासदार सोबत होते आणि त्यानंतर मी अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली। चर्चा म्हणजे आता लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये। महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय, महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली बैठक झाली।
तर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते दिल्लीमध्ये गेले काही दिवसापासून घुटमळत आहेत. काळोखातून गाडीतून बाहेर जात आहेत वगैरे मी असं ऐकलं. दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षाचे प्रमुख बसतात. एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे पक्षाचे हेड अमित शाह आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खास करून काय ते शिंदे सेनेला त्यांच्या प्रमुखाने इथे येऊन बसावंच लागेल. त्यात नवीन काय? एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे ही दिल्ली दौऱ्यावर आहेत. दुपारी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले. दिल्ली विमानतळावर पक्षाच्या खासदारांनी त्यांचं स्वागत केलं. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यात इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ते शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतील. त्याचबरोबर रात्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षातील खासदारांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन संसदेचं अधिवेशन आणि आगामी निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवर चर्चा करणार आहेत. तर ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यातील महत्त्वाच्या या घडामोडी म्हणजे उद्या राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनरला ते उपस्थित राहणार आहे. दरम्यान आता ते शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती समोर येते. दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहोचले होते. त्यांचं आगमन झालं होतं. त्यावेळेला अशा पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि आता ते शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती समोर येते. तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. त्यामुळं शरद पवारांसोबत नेमकी काय चर्चा उद्धव ठाकरेंची होते याकडे लक्ष आहे. उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि यावेळेला ते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि यानंतर ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली होती. त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये, म्हणून शिंदे जर आले असते तर तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही. त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना. जसे इतर भाजपच्या नेत्यांना राज्यातल्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत थांबावं लागतं. रात्री अपरात्री वाट बघावी लागते. तर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंनी जोरदार टोला लगावलाय. मग त्यांच्यावर काय बोलायचं आम्ही? मी तर जाहीरपणे भेटतोय, खासदारांसोबत भेटतोय आणि काही सकारात्मक ज्या काही जे प्रकल्प आहेत, केंद्र आणि राज्य सरकार मिळून जे काही प्रकल्प सुरू आहे त्या बाबतीमध्ये चर्चा करतोय. पण त्यांची चर्चा कशावर आहे हे तुम्ही त्यांना विचारा ना. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी आणि आमच्यावर टीका करण्याच्या ऐवजी मी तर खुलेआम येतो आणि दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि मी लपून छपून काय काम करत नाही. मी करतो सगळं, सगळ्यांच्या समोर करतो. तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती ठाकरे बंधू काय करणार याविषयीची. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार का? यावेळेला दोन्ही नेते युतीबाबत सकारात्मक आहेत. मग दोघांनी एकमेकांना टाळी प्रतिटाळी दिली आहे. पण अजूनही युती होणार की नाही यावर स्पष्टपणे कुणीही भाष्य केलेलं नसल्यामुळे संभ्रम कायम आहे. मात्र ठाकरे बंधूंनी युतीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय. मुंबईमध्ये बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युती झालेली आहे. येत्या 18 ऑगस्टला बेस्टच्या पतपेढीची निवडणूक होतीये. दोन्ही पक्ष एकत्र ही निवडणूक लढणार आहेत. या संदर्भातील पोस्टर समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. बेस्ट कामगार सेना हे उद्धवजी ठाकरेंची संघटना आणि राज ठाकरेंची नवनिर्माण सेना या दोन्ही यांची आज एकत्र निवडणूक लढण्याचं ठरलं. आज आम्ही दोन्ही संघटना एकत्र आलेलो आहेत. 18 तारीखला दोघेजण ही निवडणूक लढवणार आहे. हा शुभारंभ आणि ही नांदी असेल दोन्ही संघटना एकत्र येऊन लढण्याची. आणि ही नांदी उद्या मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.